राम राम पब्लिक. पब्लिक. तर आज आपण आलोय खोपोलीला. तुम्हाला दाखवते मी खोपोलीचं कोणतं गगनगिरी. गगनगिरीच ना गजानन गगनगिरी महाराजांचा आश्रम. गंगा नदी आहे पाणी बघा. काय गगनगिरी 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 हा. ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र भरपूर मोठे. तर आतमध्ये आम्ही मंदिरात आलोय. भरपूर स्वच्छता आहे, क्लीनिंग आहे. ओम श्री चैतन्य गगनगिरी नाथ आहे नमा. नो ऑनलाईन बुकिंग. काय नो ऑनलाईन बुकिंग. इथं महाप्रसाद भेटतो. 10:30 आलाय ना. तिकडे काय ते स्वच्छता किती आहे ना. गगनगिरी महाराज आहे. किती भारी पाणी जात आहे. नदी आहे गंगा नदी मस्त. इथं ते महाराज बसले. बोलत आहे ना आता हळूहळू बोलत आहे. इथं महाराजांची समाधी इकडून एक गेट आहे. केला आम्ही लवकर आलो त्याच्यामुळे गर्दी नाही लागली आम्हाला. चला आज चला कोणीच नाही आहे सकाळ सकाळ. शुभम शुभम ओम हवन करण्यावरती मंदिर आहे. चपलीतून पाव वाढून गेलं ते मी. राहायचंय का. भरपूर झाडं वगैरे असं ना आतमध्ये. आज सकाळ सकाळी पूजा बिजा करीत असं काहीतरी. भारी भारी आली नदी. कशी ना किती भारी केले सगळे असं कडाकडाने मंदिर आणि हे मध्येच पाणी. हे पण किती भारी दिसतंय. वॉशरूम पण आहे भारी. वॉशरूम पण आतमध्ये. चप्पल स्टँड तर सिक्युरिटी गेट. चला आता खोपोलीहून दर्शन झालंय आमचं. आम्ही निघालोय पुढं मुंबईला जायला. पाणीच लय आवडलं. पाणी लय भारी. नदी लोक कपडे धुवून जाते गंगामध्ये कपडे धुवायला जातात. वा चला तर जाऊ आपण पुढे आता मुंबईला. मित्रांनो आम्ही आलोय आता ताज हॉटेलला. हे बघा हे ताज हॉटेल बॅक साईडला आहे. ताज हॉटेलला आम्ही चाललोय. ताज हॉटेलला सत्यंपर आला इथं. गेटवे ऑफ इंडिया सत्यंपर आला इथं. ताज हॉटेल तिकडे गेटवे ऑफ इंडिया. बघू आपण आता पुढं सगळ्या ब्रँडेड गाड्या इथं. अलिबागला बोर्डचा अलिबागला एलिफंट टाकी असतात. पाणी किती घाणे पण सगळी मुंबईची घाण याच्यात येते. सेंटर लावा ना. आणि इकडे हे ताज हॉटेल. जाऊन आतमध्ये खूप हॉटेल असतात छोटे छोटे कॅफेज वगैरे खूप असतात. गेटवे ऑफ इंडिया इकडे. रायरीची व्यवस्था इकडे सगळ्या गाड्या.
तर आता आम्ही आलोय गेटवे ऑफ इंडिया. बघा काहीच नाही, फक्त गेटचे पलीकडून समुद्र आहे तेवढंच ना. लोक आहे भरपूर बघायला आलेले, बघण्यासारखे नाही. तर गेटवे ऑफ इंडिया बघून आल्यानंतर आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. तिकीट्सचे रेट बघून घ्या, तुम्ही आले तर घेऊ शकता. इकडे आतमध्ये येते. त्यानंतर असा ऐतिहासिक संबंध. आपलं स्वतःचं महाराजांचं. हे पूर्ण दाखवलेले कुठं काय कुठं काय. हे आपला हडप्पा काळातील आहे सगळं, काय काय बनवलं त्यांनी काय काय नाही. हे तर मला आत्ताच दिसतंय, ह्याला शाईन वगैरे तेव्हा कसली शाईन हो. हे ठीक आहे पण मग हे हा खराब नाही हो म्हणून. सुरुवात करायची. हे सगळं हडप्पा काळातील. किती 1695 1695. हा पाठावर म्हणता ना. कुऱ्हाड अशी होती बैलगाडी. ऱ्हासानंतर सुमारे इसवी सन पूर्ण 1900 ते 1000 वर्षापूर्वीचं आहे. गड त्याचा ते शिलालेख आहे, म्हणजे तिथलं दगड येतो. शिलालेख नाही हो, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. व्हिडिओ घेते मी. महाराज दिसतोय बरं का मला ते. राजा मुजा हंस, मला असं वाटतंय ते ही लिहिलं आहे महाराजांचं. गाळणा किल्ल्यावरील आहे हा. बाबा आता हे काय काय माहिती. लावलेला काव्य हे वाचता नाही येणार ना आपल्याला. तर इथे खूप काही आहे बघण्याजोगतं, पण आमच्या व्लॉगमध्ये मी एवढंच घेतलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जर जे खोपोलीला गेले नसतील, ज्यांनी कधी गगनगिरी महाराजांचं मंदिर बघितलं नसेल तर त्यांना शेअर करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.